आषाढ महिना सुरू झाला की सगळीकडेच आखाड तळणीची लगबग सुरू होते. कोणी गुळाच्या कापण्या करतं तर कोणी चकल्या करतं, असे विविध पदार्थ केले जातात. नमस्कार, मी निशिगंधा. निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पौष्टिक खा आणि स्वस्त राहा. तर आज आपण आषाढ महिन्यात खास करून बनवल्या जाणाऱ्या गुळाच्या कापण्या पाहणार आहोत. काही ठिकाणी याला खजुऱ्या असेही म्हणतात. पारंपरिक आणि खुसखुशीत गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या अगदी सोप्या पद्धतीने, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 वाटी चिरलेला गूळ, अर्धी वाटी पाणी, 2 चमचे बारीक रवा, अर्धा चमचा जायफळ, इथे मी जायफळाची पूड घेतलेली आहे, 1 चमचा वेलची पूड, 2.5 चमचे साजूक तूप आणि गरजेनुसार खसखस. सर्वप्रथम आपण अर्धी वाटी पाणी गरम करत ठेवूया. यामध्ये गूळ घालूयात आणि एकसारखा ढवळत विरघळून घेऊयात. पाण्याला उकळी येऊन द्यायची नाहीये, नाहीतर मग आपल्या कापण्या ज्या आहेत त्या कडक होतात. एकसारखे ढवळत राहायचे आहे, म्हणजे गूळ पटकन विरघळतो. गॅस बारीकच ठेवायचा, नाहीतर पाण्याला उकळी येऊ शकते. गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता हे गुळाचं पाणी आहे ते आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. गुळाचं पाणी थंड होईपर्यंत आपण पिठे मिक्स करून घेऊयात. तर त्यासाठी भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेते, यामध्ये बेसन पीठ, रवा, रव्यामुळे कापण्या खुसखुशीत होण्यास मदत होते, तूप सगळीकडे पिठाला छान असं चोळून घेऊयात, म्हणजे तूप सगळीकडे लागेल. तूप पिठाला छान असं चोळून घेतलं की कापण्या खुसखुशीत होण्यास छानपैकी मदत होते. वेलची पूड आणि जायफळ पूड आणि गुळाचं पाणी थोडं थोडं ॲड करत कणिक छानपैकी भिजवून घेऊयात. जर तुम्हाला कणिक भिजवताना गुळाचं पाणी कमी वाटलं तर तुम्ही वरून साधं पाणी सुद्धा वापरू शकता. कणिक छान अशी भिजवून झालेली आहे. खूप जास्त घट्टही नाही, खूप जास्त सैलसरही नाही, छान अशी मळून झालेली आहे. आता आपण ही झाकण ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवूयात. आता यातील आपण एक छोटा उंडा घेऊयात आणि लाटून घेऊयात. पीठ लावून कधीच लाटायचं नाही, नाहीतर मग आपल्या कापण्या आहेत त्या तेलात टाकल्यानंतर तेल आपलं पिठळ पिठळ होतं. लाटताना जर खाली पीठ चिटकत असेल तर थोडासा तेलाचा हात घेऊन लाटून घ्या. आता यावर आपण खसखस पेरून घेऊयात. आणि लाटून घेऊयात, म्हणजे खसखस आहे ती चांगली आतपर्यंत जाते. जेव्हा आपण कापण्या तेलामध्ये तळतो तेव्हा खूप जास्त प्रमाणात खसखस आहे ती खाली सांडत नाही. पोळी आपल्याला खूप जास्त जाडसरही नाही किंवा खूप जास्त पातळही नाही लाटून घ्यायची. आपण चपाती लाटतो त्यापेक्षा जाड लाटून घ्यायची. आता आपण कापण्या कापून घेऊयात. तुम्ही ते बघू शकता की कापण्या किती सुंदर छान अशा कापल्या जात आहेत. अशाच उरलेल्या कापण्या सुद्धा आपण करून घेऊयात. तोपर्यंत बाजूला तेल गरम होत आहे. तुम्ही ते जाडी बघू शकता कापण्यांची. इथे आपलं तेल सुद्धा छान तापलेलं आहे. बारीक गॅसवर कापण्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. मोठ्या गॅसवर तळू नका, नाहीतर पटकन करपण्याची शक्यता असते आणि आतून कच्च्या राहतात. मग कापण्या 3 ते 4 मिनिटात छान अशा तळून झालेल्या आहेत. आता आपण त्या बाजूला काढूयात. चांगल्या निथळून घ्यायच्या आहेत.
अशाच उरलेल्या कापण्या सुद्धा आपण तळून घेऊयात. कापण्या जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात करत असाल तर थोड्या थोड्या कापून तळून घ्या. जर कापण्या तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असतील तर तुम्ही कापण्या करताना पोळी तर पातळ लाटून घ्या, म्हणजे कापण्या कुरकुरीत होतील. खूप सुंदर झाले आहेत कापण्या. तर हा पारंपरिक पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. इथे आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आणि आतून सुद्धा छान अशा पचलेल्या आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.